आणि या निवडणुकीमध्ये मोदीजींनी जे काम केलं 10 वर्षाची विकासाची गंगा आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या या ठिकाणी जी हिंदवी स्वराज्य बनवण्यासाठी जी या भारतीय जनता पार्टी महायुतीची रॅली निघली त्यानिमित्त उपस्थित सर्वांना मी नतमस्तक होतो. मित्रांनो, या ठिकाणी ही निवडणूक त्या ठिकाणी हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्याच्या विरोधातली ही निवडणूक आहे. मित्रांनो, ही निवडणूक 1952 आणि 1954 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधातली ही निवडणूक आहे. मित्रांनो, ही निवडणूक या ठिकाणी अनेक वर्ष आपल्या प्रभू रामचंद्रांना दमवून ठेवणाऱ्या काँग्रेसच्या विरोधातली निवडणूक आहे. मित्रांनो, ही निवडणूक या ठिकाणी मुस्लिम लीगचा अजेंडा चालवणाऱ्या काँग्रेसच्या विरोधातली निवडणूक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विचार करायचा, या ठिकाणी नेहरूंनी स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न घेतला, परंतु आमच्या बाबासाहेबांना त्या ठिकाणी 1990 झाले तेव्हा भारतरत्न या काँग्रेसवाल्याने देऊ दिला नाही. 1990 भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये असताना त्या ठिकाणी सहयोगामध्ये असताना भारतीय जनता पार्टीने मागणी केली आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी भारतरत्न भेटला. त्यामुळे ही निवडणूक त्या ठिकाणी हिंदू आतंकवाद म्हणणाऱ्याच्या विरोधातली निवडणूक आहे. ही निवडणूक बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने जो अजेंडा चालवला त्या काँग्रेसच्या विरोधात निवडणूक आहे. ही निवडणूक त्या ठिकाणी बाबासाहेब ज्या काँग्रेसला ज्या ठिकाणी जळतं घर बनले त्या काँग्रेसच्या विरोधातली निवडणूक आहे. त्यामुळे माझी विनंती आपण त्या काळामध्ये ज्या मोदीजींनी राम मंदिर बांधलं, ज्या मोदीजींनी गोरगरिबाला घरे दिली, त्या मोदीजींच्या मागं ताकदीने उभं राहावं एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम. यानंतर महालोकसभेचे उमेदवार वंचितराव नाईक सर्वांच्या आशीर्वादात दुसऱ्यांदा यशस्वी प्रमाणे आपण लोकसभेला पोहोचलो. आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आपल्याला सर्वांना सांगायचं, 5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर गेलो होतो तर त्यावेळेसची परिस्थिती, या मतदारसंघाचा झालेला विकास आणि 5 वर्षामध्ये संपूर्ण सोलापूर आणि माढा लोकसभेचा झालेला विकास हे संपूर्ण आता देश वाटतो. या ठिकाणी त्यांनी विकास पुरुष म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित आहे. मी आणि आमदार रामदास असतील किंवा या मतदारसंघाचे खासदार असतील, विकासाचा प्रत्येक दिलेला शब्द त्यांनी पाळला. त्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यासाठी काल तुम्हाला मी विश्वास देतो की हजारोच्या संख्येने या ठिकाणी आज आपण थोडंसं हे 2 वाजलेले याच्या आधी हजारोच्या संख्येने रस्ते दिसण्याचा लोकांचा समूह या ठिकाणी उपस्थित होता. मला आपल्याला या निवडणुकीच्या समोर जाताना मला अतिशय आनंद होत आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे शब्द आपण 2019ला दिले होते, आदरणीय मोदीजींनी जे शब्द दिले होते त्याचा एकही शब्द अपूर्ण राहिला नाही. मग तो शिक्षणाचे प्रश्न असतील, रेल्वेचे प्रश्न असतील किंवा नीरा देवकर सारखा आमचा महत्वाकांक्षी प्रकल्प असेल, दोनकोडी सारखा असेल, विवेकापूर सारखा असेल, खैराव मालेगाव सारखा असेल, कोथवडी सारखा आमच्या दहेगाव उपसा सिंचन योजना असेल, सांगोला उपसा सिंचन योजना असेल किंवा सगळ्याला जिवाळ्याला या सोलापूर जिल्ह्याला दुष्काळमुक्त करणारा या
ठिकाणी कृष्णा फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट असेल, या सर्व प्रोजेक्टपैकी जवळपास 80% प्रोजेक्ट आपले चालू झालेले आहे आणि कृष्णा फ्लड डायव्हर्शनला मान्यता देऊन त्याच्यासाठी तरतूद करून कृष्णेचं पाणी सोलापूर जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागासाठी साहेब आपल्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण काम करतो आणि काही येणाऱ्या 2 महिन्यामध्ये उजनीच्या फलटणीतून झालेला उजनी धरणापर्यंत बोगदा 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण होऊन नीरा नदीचं पाणी त्या ठिकाणी आपण उजनीमध्ये आणणार आहोत आणि येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये कृष्णा कोयना मेलगंगा कुंभी कासारी या पुराचं पाणी या मतदारसंघामध्ये आणून राहिलेलं पाणी दुष्काळ पिण्याकरता मराठवाड्याला सुद्धा आपल्याला देण्याकरताची योजना आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आशीर्वादाखाली आता पूर्ण होत आहे. या मतदारसंघाचा विश्वास आदरणीय देवेंद्रजींवर आहे, आदरणीय मोदीजींवर आहे, कारण दिलेल्या शब्द पाळणारा विकास पुरुष म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो. दुष्काळी भागाचा देव मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं झालं आहे आणि या मतदारसंघाचं अपूर्ण कामं करतात आणि या मतदारसंघाला विकास आणण्याकरता या मतदारसंघामध्ये सर्व आमदारांचे साथ देणं आहे. मला खात्री आहे की ते या सोलापूरची निवडणूक मोठ्या ताकदीने जिंकतो, या माझ्याबरोबर ते पुन्हा लोकसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येते याची मला खात्री आहे. त्यामुळे देश रामाची वाट पाहत होता आणि सोलापूर या रामाची वाट पाहत होता. भारतीय जनता पार्टीने देशाला दिलेले सोलापूरला दिले. मी खात्रीने या ठिकाणी सांगतो सोलापूर जिल्ह्याचा मागोवा घेतला, कानोसा घेतला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजींनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जलजीवन योजना असो, श्रावणबाळ योजना असो, तुमचा आयुष्यमान योजना असो, 88 कोटी लोकांना देणारी रेशन योजना असो किंवा झोपडपट्टी पुनर्वसन असो, या ठिकाणी 30,000 घरे आपल्या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे. शौचालयाच्या योजना असतो, हजारो योजना. कोविडसारख्या महामारीमधून 150 कोटी लोकांना या ठिकाणी वाचलंय. मी एक सांगतो, मोदीजींवर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. कोण बोलू शकतं की त्यांनी मोदीजींचा विकासाचा लाभ घेतला नाही? मी खात्रीने सांगतो सध्या सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघामधला आता मी कालच सांगितलंय, एक माणूस दाखवा की ज्यांनी मोदीजींचा विकासाचा लाभ घेतला नाही आणि त्या माणूसच फक्त मोदीजींवर भाजपवर बोलू शकतो. ज्या माणसाने मोदीजींनी केलेल्या हायवेवर चालला नाही, ज्या माणसाने जलजीवन योजनेचा लाभ घेतला नाही, ज्या माणसाने कोविडचं इंजेक्शन घेतलं नाही, ज्या माणसाने कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही, अतिशय चांगले हायवे विमानतळ रेल्वेचा लाभ घेतला नाही आणि या पाचवी झालेली महासत्तेचा कुठलाही लाभ घेतला नाही, तोच माणूस भारतीय जनता पार्टीवर टीका करू शकतो, मोदीजींच्या विकासावर टीका करू शकतो. अशा माणसांनी फक्त पुढे येऊन भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा अधिकार आहे, ज्यांनी कधी निर्माण केलेला हजारो लाखो कोटीच्या हायवेवरून कधी प्रवास केला नाही. एकही माणूस या जिल्ह्यामध्ये सोडून सापडणार नाही की त्यांनी केंद्र सरकारने राज्य सरकारने त्याला लाभ दिला नाही. असा माणूस सोडावा म्हणून कालच आम्ही पटत भाजपच्या वतीने त्या ठिकाणी आव्हान केले. 1 कोटी रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर केलंय की मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या योजनेचा त्यांनी लाभ घेतला नाही असा माणूस शोधून सापडा, त्याला भारतीय जनता पार्टी 1 कोटी रुपयाचं बक्षीस देईल अशा प्रकारचा संकल्प आपण केला. आणि म्हणून मला खात्री आहे की या मतदारसंघात दोन्ही मतदारसंघामधल्या हजारो लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आज आम्ही मोदीजींचा परिवार म्हणून या ठिकाणी काम करतोय. काही लोक स्वतःचा परिवार मोठा करण्याकरता काम करतायत आणि स्वतःच्या परिवाराला बळ देण्याचे काम करतायत. ऑलरेडीला भारतीय असताना ऑलरेडी त्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या विधान परिषद असो किंवा अन्य ठिकाणच्या त्यांना लाभ दिलेला असताना किंवा कारखान्यांना मदत केलेली असताना सुद्धा एक त्यांचं पोट भरत नाहीये आणि आम्ही मोदीजींचा परिवार फील केला तिकीट आम्ही त्याचं काम करायला तयार होतो. पण अशी माणसं स्वतःच्या कुटुंबासाठी काम करणारे, एका रात्रीत जन्म झाणारे, काल रात्रीपर्यंत आपल्या बरोबर असणारी माणसं आज चुकीच्या पक्षाचा विचार घेऊन आपल्या समोर येणार आहे. ज्या लोकांना पूर्णपणे जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही, ही लोक कृतज्ञ आहेत का नाही? हात वरती करून सांगा. या गद्दार आहेत का नाही? या गद्दारांना माफी द्यायची का? यांचं डिपॉझिट जप्त करायचं का? 100% तुमच्या जीवावर खमणार म्हणून सांगायचं का? ही निवडणूक साहेब तुम्हाला आश्वासन देतो, या लोकांचं डिपॉझिट
सोलापूर जिल्ह्याची जनता दोन्ही ठिकाणी सत्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी आपल्याला मी एवढीच विनंती करणार आहे, येणाऱ्या भविष्य काळात आपल्याकडे वाट बघता येत आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये कृष्णेचं पाणी कृष्णाबाईला उजनीमध्ये आणण्याची जबाबदारी आपण घ्यावी एवढी मी आपल्याला विनंती करतो. आणि साहेबांना मी बोलण्यासाठी विनंती करतो. जय हिंद, जय भारत. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्या स्थानावर आपण आहोत त्या ठिकाणी आमच्या सोलापूरकरांचं स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्यांनी हौतात्म्य दिलं अशा चारही हुतात्म्यांना वंदन करतो. आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो. आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आपले माढा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, सोलापूरचे उमेदवार तरुण परबदार, ज्याचे वडील आमदार खासदार नव्हते, मंत्री नव्हते, ऊसतोड कामगाराचा पोरगा असलेला पण लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सुभाषबापू देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख मालक, आमदार बबनदादा शिंदे, आमदार जयकुमारजी गोरे, आमदार सचिनजी कल्याण शेट्टी, आमदार चंद्रबाबा शिंदे, आमदार समाधानजी अवतारे, आमदार यशवंतजी माने, आमदार शहाजी बापू पाटील. डोंगर या ठिकाणी उपस्थित मान्य राजन पाटील मालक, प्रशांत परिचारक मालक, दीपकाबा साळुंके, रश्मीताई बागल, विक्रमजी देशमुख, नरेंद्रजी काळे, राजीव पवार, चेतन केदार, किशोर देशपांडे, खरं म्हणजे विष्णुभाऊ कप्पे. खरं तर मंचावर आमचे दौलत नाना पण या ठिकाणी आहेत. मंचावर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, लहुजी शक्ती सेना, त्याचप्रमाणे रासप, जय मल्हार क्रांती संघटना, अशा सगळे आमचे आनंद चंदन शिवेजी आहेत, सचिनजी आहेत, संजय मशेलकरजी आहेत. काहींची नावं सुटली असतील तर त्यांनी मला माफ करावं. ही माझी चूक नाही, माझ्या पीएची चूक आहे. त्यांनी अर्धेच नावं ठेवले. आता ढोबळे सर या ठिकाणी आहेत, आपले माजी मंत्री, त्यामुळे कोणाचे नावं सुटले असतील तर त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो. आणि आज या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, फार उन्हामध्ये मला लांब भाषण याकरता द्यायचं नाहीये. आपली संस्कृती नाही, कार्यकर्ते उन्हात आणि नेते सावलीत ही आपली संस्कृती नाही. पण आपल्याला उंचावर उभं राहून भाषण द्यायचं असल्यामुळे आम्ही थोडं सावलीत आहोत. पण काही हरकत
नाही. अरे महायुतीचे कार्यकर्ते आहेत, हे उन्हाची पर्वा करणारे कार्यकर्ते आहेत. बंधू भगिनींनो, ही निवडणूक काही लोकांना वाटतं की निवडणूक ही निंबाळकर विरुद्ध मोहिते आहे, काहींना वाटतं की राम सातपुते विरुद्ध शिंदे आहे. ही निवडणूक ही यांची नाही, ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे. ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, महानगरपालिकेची निवडणूक नाही, विधानसभेची निवडणूक नाही. ही निवडणूक भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे, देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची निवडणूक आहे. या ठिकाणी केवळ दोनच पर्याय आहेत. एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे, एनडीए. आणि दुसरीकडे दुसरा पर्याय हा राहुल गांधी आहेत, त्यांच्या अंतर्गत 26 पक्ष या ठिकाणी आहेत. बंधू भगिनींनो, मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन आहे, पॉवरफुल. आणि याच्यामध्ये एनडीएचे डबे लागले. आमचे एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, आमच्या आठवले साहेबांची रिपाई आहे आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी डब्यांच्या रूपानं आहेत. आणि आपली गाडी कशी आहे? आपल्या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे. दुसरीकडे गाडी कशी आहे? राहुल गांधींची गाडी. त्या गाडीमध्ये राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, त्या ठिकाणी ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाही, सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात. आता मला सांगा, इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो. आता शिंदे साहेबांना इंजिन दिलं तर ते तुम्हाला थोडी बसवणार आहे, ते प्रणितीताईलाच बसवणार आहे. त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाही आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाही. हे जे उमेदवार तुम्हाला दिसतात दोन्ही सक्षम उमेदवार आहेत, पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं की वोट कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? आणि प्रणितीताईचं किंवा मोहितेंचं कुठलं ते काय त्याचे तुतारी मला सांगा, त्यांचं बटन दाबलं तर वोट कोणाला मिळतं? कोणाला? राहुल ते त्यांचं घरचं नाव आहे बाबा, राहुल. आता मला सांगा, कोणाला मत दिलं पाहिजे? कोणाला दिलं पाहिजे? सोलापूरकर इतके हुशार लोक, काय सांगायची गरज आहे? सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात. या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो. बंधू भगिनींनो, केवळ 10 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. 25 कोटी लोक जगाच्या पाठीवर अर्थतज्ञ म्हणतात हा मोदींचा काय चमत्कार आहे की 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले. केवळ 10 वर्षामध्ये
20 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे ते आज पक्क्या घरात राहतात. मोदीजींनी त्यांना घर दिलेलं आहे. 50 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय आहे मोदी साहेबांमुळे. 55 कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणी चुली फुकून फुकून त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस आहे. मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उज्ज्वलाच्या योजनेतनं दिला. 60 कोटी लोक ज्यांच्या घरच्या माता भगिनींना त्या ठिकाणी अंडा घेऊन विहिरीवर जावं लागायचं, नदीवर जावं लागायचं, आज त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचलं ते मोदीजींमुळे. हे 60 कोटी लोक जे 70 वर्ष अंडा घेऊन फिरत होते त्यांच्या घरी गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी पिण्याचं पाणी पोचवलं. 55 कोटी लोक ज्यांना कुठलंही त्या ठिकाणी सुविधा नव्हती आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मोदीजींनी त्यांना 5 लाखापर्यंत सगळा इलाज मोफत दिला. आज आम्ही गावोगावी जातात, म्हातारे लोक भेटतात. एका म्हाताऱ्याने मला सांगितलं साहेब 3 लाख रुपये ऑपरेशन लागत होते, घरचे सगळे बसलो विचार केला अजून 5-7 वर्ष जगायचं आहे, कशाला ऑपरेशन करायचं, त्यापेक्षा गेलेलं बरं. पण मोदीजींची आयुष्यमान भारत योजना आली, 3 लाखाचं ऑपरेशन मोफत झालं. आता 10 वर्ष मला काही होत नाही. हे त्या म्हाताऱ्याचे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्याचा आशीर्वाद मोदीजींना आहे मोदीजी का बाल भी कोई बाता नाही करत. बंधू भगिनींनो तुम्ही बघा आज मोदीजींनी शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली, पीक विम्याची योजना आणली, इरिगेशनच्या योजना आणल्या, आमच्या शेतकऱ्यांकरता नॅनो युरिया सारखी योजना आणली, आमच्या शेतकऱ्यांकरता MSP वाढवत त्या ठिकाणी जवळपास दुपटीपर्यंत पोहोचवलं. आणि त्याच वेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं. आता काही लोक या सोलापूरमध्ये काँग्रेसला समर्थन देत आहेत. माझी तक्रार नाही आहे, पण त्यांना विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले. आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे. 30,000 घरं या ठिकाणी आम्ही तयार करून दिली. आणि मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाही आहे. जनतेला माहितीये घर कोणाकडे मिळालं, त्यामुळे ते आपल्याला मतदान करणार आहेत. बंधू भगिनींना आज आपण बघा आमच्या 12 बलुतेदारांकरता विश्वकर्मा सारखी योजना मोदीजींनी आणली. आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मा सारखी योजना आणली. आणि या योजनेच्या माध्यमातून 30,000 कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या विकासाकरता, त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता, पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता दिली. त्यांच्या पुढच्या पिढ्या कल्याण झालं पाहिजे हा विश्वास मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवला. आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली. आणि सगळ्या बँकांना सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रांच मधनं जर अनुसूचित जातीच्या तरुणाला त्या ठिकाणी लोन मिळालं नाही तर बँकेचा लायसन्स मी रद्द करून टाकेल. आज अनुसूचित जातीचे हजारो तरुण हे उद्योजक करण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली. माझ्या माता भगिनींकरता 80 लाख बचत गट तयार करून 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी दिले. आमच्या तरुणांकरता मुद्रासारखी योजना आणली. 10 लाखाचं लोन बिना तारण बिना गॅरंटरचं. पूर्वी बँकेत गेलं तर विचारायचे घर तारण ठेवता का, विचारायचे तुमचा कोणी नातेवाईक हा सरकारी अधिकारी असेल तर त्याची गॅरंटी आणा तर त्या ठिकाणी लोन मिळेल. मोदीजींनी 10 लाखाचं लोन बिर्याची बिन तारण 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना दिलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो तुम्हाला मिळालं, यांना लाभ मिळाला. या फिगर काढून बघा. आणि मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये माता भगिनींनो याच्यामध्ये 30 कोटी महिला आहेत. 30 कोटी महिला. तर मोदीजी म्हणतात पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो,
पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि त्यानं 30 कोटी महिलांना त्या ठिकाणी लोन दिलं. आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आता 10 लाख नाही 20 लाखापर्यंतच लोन हे कुठलाही तारण नाही, कुठलाही गॅरंटर नाही, अशा प्रकारे आमच्या तरुणाईला दिलं जाणार आहे. आणि बंधू भगिनींनो, हे सगळं करताना 80 कोटी लोकांना 2020 सालापासून मोदीजींनी मोफत रेशन दिलं आणि 2029 सालापर्यंत 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे. आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना मोदीजींनी आणली. 1 कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालंय. त्यांच्या घरावर सोलर लावण्यात येणार आहे आणि त्यांना 300 युनिट पर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे. 1 पैसा त्यांना लागणार नाही. हे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे. आज 2013 साली ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, IMFने एक अहवाल दिला आणि सांगितलं जगातले 5 देश असे आहेत ज्यांची अर्थव्यवस्था कोलमडती आहे, ज्यांची अर्थव्यवस्था संपते आहे, जे दिवाळखोरीकडे चालली आहे. आणि त्या 5 देशात त्यांनी भारताचं नाव दिलं होतं की पुढच्या 1 वर्षात भारत कोलमडेल. पण तेव्हा IMFला माहित नव्हतं की या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाघ देशाचा प्रधानमंत्री होणार आहे. अरे 10 वर्षामध्ये मोदीजींनी या ठिकाणी अशी परिस्थिती आणली की 10 वर्षामध्ये जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली. आणि आता आपण जगात 5व्या क्रमांकावर आलो. पुढची टर्म मोदीजींना दिली की भारत जगातली 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. मला एक जण भेटला, तो म्हणाला भाऊ मला आनंद, भारत 3री अर्थव्यवस्था होणार आहे. पण अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा? पण तू चांगला प्रश्न विचारला. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होतात. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगार निर्माण होतो. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नोकऱ्या मिळतात. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रस्ते बनतात, पूल बनतात, रोड बनतात, एअरपोर्ट बनतात, घरं बनतात, पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात, इरिगेशनच्या योजना होतात. अर्थव्यवस्था मोठी होते, गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो. अर्थव्यवस्था मोठी होते, आपला देश संरक्षित राहतो. अर्थव्यवस्था मोठी होते तर देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि मग हा पैसा गरीबाच्या कल्याणाकरता, मध्यमवर्गीयांच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी वापरला जातो. अर्थव्यवस्था मोठी होणं हे केवळ आकडे नाही आहे, तर जनसामान्यांच्या कल्याणाकरता एक मजबूत अर्थव्यवस्था मोदीजी या ठिकाणी तयार करतायत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो, तुम्ही बघितलं असेल ज्या प्रकारे या देशामध्ये रस्त्यांचं काम झालं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात. आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही जा तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाचं काम मिळतं. सोलापूरून पंढरपूरला जा, कधी निघालो कधी पोहोचलो समजत नाही. सोलापूरून कुठेही तुम्ही जा, आज आपला पालखी मार्ग असेल. हे सगळी कामं का होऊ शकली? कारण 2013-14 मध्ये काँग्रेसच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला 1 लाख कोटी खर्च व्हायचे. मोदीजींनी वर्षाला 13 लाख कोटी रुपये खर्च वाढवला. आता मला सांगा हा पैसा आला कुठून? हा काय झाडाला लागला? नाही, मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला, भ्रष्टाचारांना जेल बंद केलं आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवला. आज तुम्ही सांगा या सोलापूर जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये इतके वर्ष पाण्याचं राजकारण झालं पण पाणी पोचलं नाही. 40 वर्ष ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एकदा सवाल तर विचारा. हे सगळे जे मोठे मोठे नेते मोठे आहेत त्यांना माझा प्रणाम आहे, पण हे मोठे मोठे नेते जे एकत्रित येतात यांना विचारा ना 40 वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोचू शकलं नाही? दुष्काळी भागात पाणी पोचण्याकरता मोदीजी आणि महायुती का यावी लागली? हा प्रश्न या ठिकाणी एकदा विचारा. बंधू भगिनींनो, हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसतात, या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतोय, पाणी पोचलं. आणि रणजिताला काळजी करू नका, स्वप्न दाखवले असतील त्यांनी, स्वप्न पूर्ण करतो आम्ही.
आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांचा मी सर्वाधिक आदर करतो, आमच्या गणपतरावांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता, पण तो संघर्ष काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकला नाही. शाहजी बापू, आपल्या लक्षात असेल या ठिकाणी हा संघर्ष महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतराव सारखा मोठा माणूस त्यांनी देखील भाषणामध्ये म्हटलं, इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारनं पूर्ण केला. त्यामुळे बंधू भगिनींनो, आम्ही भाषणांवर पोट भरणारे लोक नाही, सर्वसामान्यांचं काम करून या ठिकाणी त्यांची मनं जिंकणारे लोक आहोत. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, हे जे दोन नेते आपल्या समोर आहेत, दोन उमेदवार आपल्या समोर आहेत, आमच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सातत्याने कामांचा पाठपुरावा केला. पाणी असेल, रेल्वे असेल, रस्ते असतील, मोठ्या प्रमाणात ही कामं कुठे आली होती मी सांगणार नाही, तुम्हाला माहिती आहे कुठे आली होती, तुम्हाला माहिती आहे बाजूला कुठे आली होती, पण त्यांच्या तावडीतनं ती सगळी कामं सोडवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि आता या ठिकाणी आमचे रामभाऊ सातपुते, रामभाऊ हा लढणारा आहे, रटणारा नाही आहे, हा लढणारा आहे. आणि रामभाऊचं नेतृत्व हे गरिबीचं तयार झालंय, हे नेतृत्व संघर्षाचं तयार झालंय. सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेला रामचा फोटो गरिबाच्या घरी पैदा होऊन जनसामान्यांची सेवा करण्याकरता रामभाऊ मैदानात उतरलाय. आज काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मी सांगू इच्छितो, अरे तुमच्याकडे पैसा असेल, सत्ता असेल, अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल, रामभाऊनी पैसा नाही कमवला, पण रामभाऊने लोकांचं प्रेम कमवलं. आणि निवडणुकीत पैसा नाही, जनतेचं प्रेम या ठिकाणी कामी येतं. आणि म्हणून मला विश्वास आहे, आज जे नेते सगळे या मंचावर आहेत, या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येणार आहेत. पण खऱ्या अर्थानं तुमचा आशीर्वाद हवा आहे, तुमचा आशीर्वाद हवा आहे. मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो, तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय. मग तुम्ही मतदानाला जेव्हा जाल, कमळाचं बटन दाबा, कमळाचं बटन दाबलं की वोट मोदीजींना आणि शॉट तिकडे लागणार आहे. त्यामुळे मोदीजींना मत देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी सज्ज व्हावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.